पश्चिम महाराष्ट्र आमचे गुरुवर्य निलेशजी मर्डेकर सर यांच्या वाणीतून ऐकूया या मॅचची कहाणी. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 चा थरार. थँक्यू सो मच. बॅट्समन वगैरे सांगा रे, कोण आले? दुसरा कोण आहे? हॅलो हॅलो. थँक्यू. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात, कास पठार टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज तुषार जांभळे सरांना तुम्ही आतापर्यंत या सकाळच्या 2 सामन्यांमध्ये आपण ऐकलं. सामना सुरू झालेला आहे आणि त्याचबरोबर पहिला डॉट आला आणि दुसऱ्या बॉलवरती आली ती विकेट आणि पहिला फलंदाज कोसळलाय अक्षय. सामना आहे 11 स्टार विपक्ष सह्याद्री वॉरियर्स असा हा रंगणारा सामना आहे. बॅटिंगमध्ये अक्षय आणि विक्रांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आली होती आणि पहिला बॉल ज्यावेळेस डॉट खेळला ना त्यावेळेस मात्र पुढच्या बॉलवरती मोठं आक्रमण करायला गेलं आणि ते आक्रमण फसलं. बॉल हवेत उभा राहिला, क्षेत्ररक्षक आले, झेल पकडला, पतन. षटक क्रमांक 1 साठी अमर बामरस आहेत. पहिला बॉल त्यांनी डॉट टाकला, दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळालेली आहे. आता तिसरा बॉल प्रगतीपथावरती येते आणि बॅट्समन आहेत शुभम, क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी आलेले आहेत. बॉलर तयार, राईट आर्म राऊंड द विकेट. धावपुरे हाताचे फलंदाज शुभम यांनी बॉल भिरकवलाय डीपी स्क्वेअर लेगला. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, फरार मिळेल तो पहिला चौकार सह्याद्री वॉरियरसाठी. विक्रांत गुजर आणि शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत आहे. एका बाजूला अमर यांचा हा बॉल मागडा आहे. आतापर्यंत 4 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत आणि स्कोर बोर्डचा श्री गणेशा यावेळेला पाठीमागच्या बाजूला हा बॉल आलेला आहे. क्षेत्ररक्षक होते, शॉट फाईन लेग तिकडे, बॉल उचलतील, टाकतील, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही. फक्त एकच धावा बॉलच्या पाठीमागे मिळेल. 3 षटकांचे सामने म्हटलं की फक्त तुमच्याकडे असणार आहेत ते 18 बॉल आणि तुम्हाला अधिकच्या धावा बनवायच्या आहेत. निश्चित कमी षटक आपण का खेळवतोय तर काल मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला आणि त्यामुळे खेळ कुठेतरी काल थांबला होता. आजचा अंतिम आणि शेवटचा दिवस आणि आपण पुन्हा एकदा अंतिम आणि शेवटच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा भेटत आहोत. आपण वळत आहोत मैदानाच्या दिशेने आणि पाहत आहोत उरमोडी प्रीमियर लीगचा अंतिम दिवसातला थरार. ओव्हर नंबर 2 साठी आता युनिस काजी गजवडी यांच्या हाती बॉल आहे. जिल्हा आयकॉन म्हणून त्यांची ख्याती आहे, परंतु आजच्या या सामन्यामध्ये काय करतील. कारण एका बाजूला अमर बामरस यांनी काय केलं, 2 गडी टिपले, 7 धावा दिलेल्या आहेत. एका बाजूला शुभमने 5 धावा बनवलेल्या आहेत, 2 बॉल त्यांनी फेस केले. एक चौकार त्यांच्या बॅटमधून चांगला आला. चला घाई करा, टायमर ऑन आहे, याची नोंद आपण तुम्ही सर्वांनी घ्या. त्यासाठी विनंती की तुम्हाला वेळ घेता येणार नाही. क्षेत्ररक्षणामध्ये जो काय फेरबदल आहे तो तुम्हाला लगेच करावा लागेल, अन्यथा हे षटक तुम्हाला अवघ्या 4 मिनिटांमध्ये टाकावं लागेल. युनिस काजी तयार, एका बाजूला शुभम ज्यांच्या बॅट मधून चौकार आलाय, हाई फटका चांगला आहे. बॉल गॅप शोधतोय परंतु आउटफील्ड स्लो आहे. या बॉलच्या पाठीमागे तब्बल धावा अंकित होतील 2. शुभमची बॅट तळपले. शुभम यांनी काय केलं, एक चौकार खेळाय, सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेशन करत स्कोर बोर्डला पुढे नेलेला आहे. करंट रन रेट आहे 7चा, म्हणजे याच 7च्या ॲव्हरेजने जर बॅटिंग केली ना तर निश्चित 21 पेक्षा अधिक मजल हा संघ मारू शकतो. स्क्वेअर कट केलाय, फटक्यामध्ये नजाकत होती, परंतु आउटफील्ड हा एक सर्वात मोठी अडचण आहे बॅटिंग टीमसाठी. का अडचण आहे तर बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. म्हणजे जेवढ्या जोरात तुम्ही बॉल खेळताय ना
तो बॉल कुठे ना कुठे जाऊन तरी थांबतोय. त्याच्यामुळे तुम्हाला जर मोठे फटके खेळायचे तर हवाई मार्गानेच ते तुम्हाला खेळावे लागतील. म्हणजे आक्रमण हे हवेतूनच करावं लागेल. तुम्ही जर फ्लॅट आक्रमण केलं किंवा ग्राउंड शॉटचे स्ट्रोक खेळले तर ते बॉल सीमारेषा पलीकडे जाणार नाहीत. तर ते बॉल ते फटके तुम्हाला सिंगल डबल धावा देतील. चला घाई करा पुन्हा एकदा टीम 11 स्टार आपण घाई करा. यावेळेला सन्मान दिला आहे परंतु या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच सिंगल धाव मिळेल. थोडासा आता करंट रन रेट वाढतोय. 11 सुपरस्टार विपक्ष सह्याद्री वॉरियर्स असा हा रंगणारा सामना आहे. युनिस काजी यांनी आतापर्यंत 3 बॉल टाकलेले आहेत. धावा तब्बल खर्च केलेले आहेत 4. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. एका बाजूला शुभम 4 बॉल 8 धावांचा खेळ त्यांनी उभा केलाय. चला घाई करा. ओव्हर नंबर 2 चा 4था बॉल. यावेळेला पायांवरती बॉल आहे. फुटवर्क चांगल्या प्रकारे दाखवलंय. हा बॉल पायांवरती घेतला. पायांची हालचाल चांगली होती. एकच सिंगल धावेल. शुभमचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे शुभमने बॅटिंग केलेली आहे. एक युवा टॅलेंट आहे. पायांचा वापर करत किंवा अंगावरती येणारे बॉल त्यांनी चांगल्या प्रकारे वळवलेले आहेत. हा बॉल चांगल्या प्रकारे वळवला होता. फक्त एक सिंगल मिळाले परंतु 4 बॉलचा खेळ संपला. अजूनही 2 बॉलचा खेळ या षटकामध्ये शिल्लक आहे. संतोष स्ट्रायकर एंडला तयार होतील ज्यांनी 2 बॉल खेळत असताना 3 धावांचा खेळ उभा केलाय. या षटकातील युनिस काजी यांचे शेवटचे 2 बॉल बॉल क्रमांक 5. यावेळेला वेगाने आणि उसळणारा बॉल. युनिस काजी म्हटलं की मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी हा बॉल टाकला आणि बॉलला अतिरिक्त उसळी प्रदान केली. आलाय तो डॉट बॉल. आता संतोष मैदानाची चौफेर पाहणी करतायत की फटके नक्की कुठे खेळायचे, संरक्षण कुठे आहे कुठे नाही. म्हणजे या सर्व गोष्टी फार क्रिकेटमध्ये महत्वाच्या आहेत बॅटिंग करताना. शेवटचा बॉल. यावेळेला मन बनवलं होतं ऑन साईडलाच वळवायचा. झडप घातली परंतु यावेळेला प्रयत्नांना यश नाहीये परंतु एफर्ट्स अप्रतिम होते. रवी फौजी प्रयत्न चांगले होते. प्रयत्नांना यश मिळालं नाही वेगळी गोष्ट आहे परंतु त्याने प्रयत्न निश्चित केले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा 2 गडी बाद. चला करा घाई. ऐकूया एक छोटंसं मधुर संगीत. चला टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा. यानंतर सरपंच कमांडो आणि रायझिंग स्टार आपल्यामध्ये सामना होत आहे. आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस होईल. आज वेळ कमी आहे त्यासाठी आपण सर्वच खेळाडूंना कळकळीची विनंती करणार आहोत की आपण सर्वांनी सहकार्य करा. ज्या ज्यावेळेस तुम्हाला अनाऊन्स केलं जाईल त्यावेळेस आपण लगेच आपली उपस्थिती आपण लगेच दाखवा. आपण विनंती करूया पुढच्या सामन्यासाठी दोन्ही संघनायकांना आपण विनंती करूया. यानंतर होते आपला टॉस. टॉस आहे सरपंच कमांडो विपक्ष रायझिंग स्टार असा होणारा सामना आहे. अंतिम षटकाचा हा पहिला बॉल आणि पहिला बॉल टाकलेला आहे रवी फौजी. अंतिम षटक आपल्या नावी घेतलंय. स्ट्रायकर एंडला आहे तथा शुभम. धावसंख्या आहे 15. आता स्ट्रायकर एंडला आहे संतोष. शुभम डावपुरे आहेत. 10 वरती बॅटिंग करतायत. संतोष 5 वरती बॅटिंग करतायत. रवी यांनी पहिला बॉल चांगला टाकलाय. चला घाई करा. वेळेची बंधन आहे त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा आयोजन समिती वारंवार सूचना देते आणि ती सूचना आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवत आहोत. त्यासाठी आपण सहकार्य करा. आपटलेला बॉल आडव्या बॅटने वेळेच्या चुकता नाहीये. बॅटची कडा. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 टीम सह्याद्री वॉरियर्स या टीमला.
करा काही आपल्यालाही आम्ही विनंती करत आहोत खेळाडूंना. आता मैदानाच्या आतमध्ये निलेश चकपाळ बॅटिंगसाठी आलेले आहेत, जे वेनेक होलचे आहेत, मधल्या फळीमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलेले आहेत. आणि बॉल शिल्लक आहे 4 आणि धावसंख्या आहे 15. आणि रवी फौजी यांचा हा तिसरा बॉल प्रगतीपदावरती येतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला भिरकावण्याचा प्रयत्न, अंगाला जाऊन बॉल भेटतोय. एक सिंगल धाव मिळेल. प्रयत्न हाच होता की मोठा फटका मला खेळायचा आहे, परंतु यावेळेला प्रयत्नांना यश आलं नाही. 18 बॉलचा सामना म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वाधिक बॉल सीमारेषच्या पलीकडे पाठवावे लागतात. धावसंख्या आहे 16. 3 बॉलचा 17 धावा धावफलकावरती आलेले आहेत. आपण करेक्शन करूया. आणि शेवटचे काहीच बॉल या षटकातील शिल्लक आहेत. करेक्शन करतो. तुम्ही चालू ठेवा, सामना चालू ठेवा, आपण करेक्शन करूया. व्हाईट बॉल आलाय. पंचांनी कळवलेलं आहे की या बॉलची दिशा खराब आहे. आता धावा 17 झालेली आहे, त्याची नोंद आपण सर्वांनी घ्या. आपण करेक्शन करूया स्कोर बोर्ड मध्ये. बॉलर तयार रवी फौजी. यावेळेला आपटलेला बॉल उसळतोय. पाठीमागच्या बाजूला बॉल आलाय खरा, परंतु या बॉलच्या पाठीमागे वाईड +1 अशा 2 धावा आपण जोडूया स्कोर बोर्ड मध्ये. आणि आणखीन एका धावेचा प्रयत्न केलाय, म्हणजे वाईड +2 अशा 3 धावा आपल्याला स्कोर बोर्ड मध्ये घ्याव्या लागतील. कारण ज्या प्रकारे चातुर्याने आणखीन एक धाव पूर्ण केली ना, अंडरस्टँडिंग चांगलं होतं आणि बघता बघता या धावा पूर्ण केलेल्या आहेत. यावेळेला आता टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या प्रकारे होऊ शकला नाहीये, परंतु या बॉलच्या पाठीमागे आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि ते प्रयत्न फसलाय. एकाला माघार यावं लागेल आणि फक्त स्कोर बोर्ड मध्ये घ्यावी लागेल फक्त आणि फक्त एकच धाव. आता शेवटचे फक्त बॉल शिल्लक आहेत 2 आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी फलंदाज चाललेले आहेत. सुमित जांभळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी चाललेले आहेत. मधल्या फळीमध्ये शेवटचे फक्त 2च बॉल शिल्लक आहेत. तुम्ही पाहताय, अनुभवताय उरमोडी प्रीमियर लीग सामना क्रमांक 3 आहे. आजच्या दिवसातला आजचा अंतिम आणि शेवटचा दिवस आहे. WTCचं एक चांगलं प्रसारण आहे. राहुल उलवेकर आणि त्यांची संपूर्ण टीम या प्रीमियर लीगला कव्हर करत आहे, ज्यांनी पर्व क्रमांक 2 कव्हर केलं होतं. आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण क्रिकेटमध्ये जर आपण जेव्हा उल्लेख करतो ना, की उरमोडी प्रीमियर लीग अशी प्रीमियर लीग आहे जी पहिल्यांदा लाईव्ह दाखवली गेली होती. आपटलेला बॉल उसळी घेणारा आहे आणि त्या पंचांनी कळवलं की हा नो बॉल आहे, त्याच्यामुळे नो बॉल वरती फलंदाज रनआउट असणार आहेत आणि विकेटचा करावा लागेल तो त्याग. एकाला यावं लागेल माघारी. दोन्ही आता फ्रीडचा बॉल आहे आणि ज्या गोष्टी करायच्या नाहीयेत त्याच गोष्टी आता मैदानाच्या आतमध्ये केलेल्या आहेत. गोलंदाजी करताना 11 स्टार या टीमने, त्याच्यामुळे आता हा फ्रीडचा बॉल फलंदाजांना मुभा. फ्रीडचा बॉल समोर खेळलाय. ओव्हर द बॉलर हेड. क्षेत्ररक्षक बनतील. प्रेक्षक आलाय. हा चौकार 4 धावेंसाठी दिलासा देईल टीम सह्याद्री वॉरियर्सला. नव्हते, आता धावा यायला सुरुवात झालेली आहे. 26 धावा 5 गडी बाद. शेवटचा बॉल. चला टॉस साठी या. आपण अनाऊन्स करत आहोत, हा एक शेवटचा कॉल आहे आपल्यासाठी. शेवटचा कॉल, शेवटचा आवाज. आपण टॉस साठी या. सरपंच, कमांडो आणि रायझिंग स्टार आपल्यामध्ये होतोय टॉस. आपल्याला आहे हा शेवटचा कॉल आणि शेवटचा आवाज.
अन्यथा आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आज आयोजन समिती कठोर झालेली आहे कारण वेळ कमी आहे आणि सामने जास्त आहेत. त्यासाठी आपण करूया तो टॉस. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या आहे 27. 5 गडी बाद. आणि यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. J. खरं तर मायक्रोफोनवरती आवाज तुम्ही ऐकताय व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र. आमचे गुरुवर्य निलेश मर्डेकर सर यांच्या वाणीतून तुम्ही पहिल्या डावाची कहाणी ऐकलेली आहे. इथून पुढे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये वळूया, जिथे मात्र आपण टॉस करणार आहोत. भोसले गुरुजी यांच्या शुभ हस्ते आपण हा कॉइन स्पिन करणार आहोत. मॅच आहे एका बाजूला सरपंच कमांडो तर दुसऱ्या बाजूला आहे रायझिंग स्टार. तर नक्कीच टॉस आपण करूया. कॉल कोण देणार, सरपंच कमांडो की रायझिंग स्टार? रायझिंग स्टार टीमचे कॅप्टन सतीश दादा पोपळकर कॉल करतील. टेल कॉल केलेला आहे, अर्थातच हेड आलेला आहे. सरपंच कमांडो 11 या टीमने टॉस जिंकलाय. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बॉलिंग करतो. 2 मॅच खेळलाय, दोन्ही मॅच तुम्ही जिंकलेला आहे. पॉईंट टेबल आहे 4. ही मॅच तुम्ही जिंकताय तर एकतर्फी सेमीफायनल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की कराल. ही मॅच खूप महत्त्वाची आहे. बॉलिंग करणार आहात, किती धावांपर्यंत तुम्ही त्यांना थांबवू शकाल? 25 रनापर्यंत आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. कमी ओव्हरच्या मॅचेस आहेत या मैदानावरती. जर विचार केला तर 25 ते 30 धावा ठीक आहे चेसिंग करण्यासाठी. ॲज अ कॅप्टन म्हणून कोणत्या गोलंदाजांवरती विश्वास असेल? असे टीममधले सगळेच गोलंदाज चांगले आहेत. तरी मी पण बॉलर आहे, पण माझ्या इंजुरीमुळे मी करत नाही. पण माझे बाकीचे बॉलर आहे, गणेश आहे, रोहन आहे आणि विकी आहे. थँक्यू सो मच. आपण जाऊया रायझिंग स्टार या टीमच्या कॅप्टनकडे. आत्तापर्यंत 3 मॅच खेळलेला आहे, 2 मॅच जिंकलाय आणि 1 मॅच तुम्ही गमावले. शेवटची लीग मधील खूप महत्वाची ही मॅच जिंकताय तर एकतर्फी तुम्ही सेमीफायनल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल. बॅटिंग करायचे, कितपत धावांपर्यंत मोजल मारू शकता? आम्ही 35 ते 40 धावसंख्यापर्यंत मारायचा प्रयत्न करू. त्यांच्याकडे गोलंदाजाचा भरणा चांगला आहे. तुमच्याकडे बॅट्समन कोण आहेत की जे फटकेबाजी करतील? आमच्याकडे तर भरपूर बॅट्समॅन आहेत, सगळे ओपनरच बॅट्समन आहेत जे प्रत्येक गावाकडनं खेळतात. ते अगदी बरोबर आहे. त्यांच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे तर तुमच्याकडे बॅटिंग अटॅक चांगला आहे. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉसमध्ये काय घडलं? टॉस जिंकलेला आहे सरपंच कमांडो या टीमने आणि टॉस जिंकण्याचा प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे रायझिंग स्टार या टीमला. परंतु आपल्या समवेत भोसले गुरुजी जॉईन झालेले आहेत, त्यांच्याशी आपण वार्तालाप करूया. खरं तर तुम्ही गुरुजी आहात, शिक्षक आहात आणि खऱ्या अर्थानं तुमच्याच माध्यमातून घडलेले जे खेळाडू आहेत किंवा विद्यार्थी आहेत ते मात्र आज तुमच्या डोळ्यासमोर क्रिकेटचा खेळ खेळत आहेत. कशा पद्धतीच्या भावना आहेत खेळाडूंबद्दल आणि या प्रीमियर लीग बद्दल? सर्व प्रकारचे खेळाडू खूप चांगले खेळ करतात या ठिकाणी. सर्वांना मी बेस्ट ऑफ लक देतो आणि थांबतो. धन्यवाद. अगदी 2 शब्दांमध्ये त्यांनी वार्तालाप पूर्ण केलेला आहे. थँक्यू सो मच. सर्व खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्समध्ये, जिथे मात्र जोडलेले आहेत व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र आमचे गुरुवर्य निलेश मर्डेकर सर यांच्या वाणीतून ऐकूया दुसऱ्या डावाची कहाणी. तुर्तास मी थांबतोय. धन्यवाद. 30 धावांचं टार्गेट आहे आणि येणारे बॉल 18 आहेत. मॅच लावतोय सुरुवात आणि मराठी भाषेतला एक चांगला आवाज आपण ऐकत आहात. अल्पावधीमध्ये ज्यांनी चांगलं समालोचन केलेलं आहे विविध ठिकाणी जाऊन, मग पाटण, वाई, जावली, उरमोडी असेल किंवा 22 गाव असेल किंवा कासपठार असेल, म्हणजे अनेक ठिकाणी जाऊन ज्यांनी अल्पावधीमध्ये चांगलं समालोचन केलंय असा मराठी भाषेतला एक चांगला आवाज तुषार जांभळे सर यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात. आणि पहा इथे पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती गेलं आक्रमण. बॉल केलाय पुल, होईल सीमारेषा पलीकडे गुल, सरळ धावा मिळतील 4. आलाय तो चौकार.
यावेळेला शतकषक आहे डीपला. एकच जाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. स्ट्रायकर जोडी जर तुम्ही पाहिली ना तर अमर बामरस वडगाव आणि संकेत आरगडे आरगरवाडी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे. आणि पहिले षटक अक्षय सुर्वे आलवडी जे आयकॉन आहेत. अक्षय सुर्वे तयार जे आलवडीचे आहेत आणि ज्यांनी नावलीची स्पर्धा ही दणाणून सोडली होती, परंतु आज चांगला खेळ करावा लागेल कारण 3 षटकांच्या सामन्यामध्ये धारदार गोलंदाजी हाच एकमेव पर्याय असतो. चला घाई करा, वेळेची बंधन आहेत. टाइमर ऑन आहे. खऱ्या अर्थानं WTC लाईव्हचं कौतुक करावं लागेल आणि त्यांनी जो टायमर आहे ना तो डायरेक्ट डिस्प्लेलाच ठेवलेला आहे. त्यामुळे घर बसल्या प्रेक्षक जे बघतायत त्यांनाही हा टाइम कळतोय आणि जे आमचे 12व्या खेळाडू बसलेले आहेत त्यांनाही हा टाइम कळतोय. त्याच्यामुळे जर उल्लंघन झालं ना, 2 षटकं जर तुम्ही 10 मिनिटांमध्ये हाताळली नाहीत ना तर शेवटच्या एका षटकाला खेळाडू आत घ्यावा लागेल याची नोंद आपण घ्या. आणि खऱ्या अर्थानं WTCने जे ही गोष्ट अंमलामध्ये आणली आज, खऱ्या अर्थानं त्यांचं आले होते. म्हणजे जे फटके खेळायला गेले होते ते फटके फसले होते. आता हा फटका फसला अमर बांबरचांचा. आता युनिस काजी गजवडी तर एका बाजूला अलवडीचे अक्षय सुर्वे आहेत. पहिला बॉल त्यांचा निश्चित महागडा होता, परंतु त्यानंतर त्यांनी कमालीचं कमबॅक केलंय. परंतु युनिस काजी ऑलराऊंडर आहेत. आता पाहावं हेच लागेल की युनिस काजी उजव्या हाताने बॅटिंग करणार की डाव्या हाताने बॅटिंग करणार, कारण हे असे खेळाडू आहेत ना की जे दोन्ही हाताने बॅटिंग करू शकतात. एक वेगळं पण त्यांनी क्रिकेटमध्ये जपलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं चला घाई करा, टायमर ऑन आहे. फिल्डिंग टीम तुम्हाला पेनल्टी लागेल. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं आपण संपवल्यानंतर तुम्हाला पेनल्टी लागेल. यावेळेला सन्मान दिलाय फक्त एकच धाव आणि युनिस काजी यांनी या सामन्यामध्ये उजव्या हाताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळाली आहे. 1 मिनिट शिल्लक आहे या बॉलसाठी. टीम सह्याद्री वॉरियर्स 1 मिनिट शिल्लक आहे याची नोंद आपण घ्या. यावेळेला उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. आता इथून पुढे बनवायच्या आहेत धावा, त्या 23 येणारे बॉल आहेत 12. त्याचबरोबर आपण एक सन्मान करत आहोत. आपण सन्मानित करतोय या उरमोडी प्रीमियर लीगच्या वतीने आदरणीय श्री संजय भोसले गुरुजी जे रोहटचे आहेत त्यांचा आपण करूया आदरपूर्वक सन्मान उरमोडी प्रीमियर लीगच्या वतीने. विद्याधरजी निकम यांना विनंती आहे की आपल्या शुभास आपण गुरुजींना सन्मानित करावं. रेशीम धाग्यांनी विणलेली माईचूप दारशाल आणि प्रेमाचं प्रतीक आणि श्रीफळ देऊन आपण गुरुजींचा आदरपूर्वक करूया उरमोडी प्रीमियर लीगच्या वतीने यथोचित शुभ सन्मान. गुरुजींना आपण सन्मानित करतोय. या प्रीमियर लीगला त्यांची मोलाची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. परंतु एका बाजूला आता 12 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या 23 संकेत आरगडे, युनिस काजी, तर ओव्हर नंबर 2 साठी विक्रांत गुजर जे बनगरचे आहेत. चला घाई करा, टायमर ऑन आहे. त्यासाठी जर तुम्ही 2 षटकं 10 मिनिटांमध्ये संपवली नाहीत तर एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. यावेळेला बॉल समोरच्या बाजूला युनिस काजी यांचं आक्रमण फसलंय, परंतु झेलही निसटलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच, जिंका मॅच, पकडो कॅच, जीतो मॅच. आणि ते झेल निसटलाय. झेल निसटलाय की सामना निसटलाय, कारण झेल होता युनिस काजी यांचा. युनिस काजी असे खेळाडू आहेत ना जे मॅचला कधीही कलाटणी देऊ शकतात. म्हणजे विक्रांत गुजर बनगर यांनी ती संधी संघाला उपलब्ध करून दिली होती, परंतु संघाला या संधीचं सोनं करता आलं नाही आणि मिळालं ते जीवनदान. आता संकेत आरगडे आहेत स्ट्रायकर एंडला. बॉलिंग टीम तुम्हाला पेनल्टी लागेल याची वारंवार सूचना आम्ही तुम्हाला देत आहोत. आता 11 बॉल 22 ची गरज आहे. तुमच्याकडे आता वेळ फक्त शिल्लक राहिलेला आहे 3.5 मिनिटं.
3.5 मिनिटाचा वेळ शिल्लक आहे आणि तुम्हाला बॉल टाकायची इथून पुढे 5. त्यासाठी तुम्हाला आम्ही सूचित करत आहोत. आणि यावेळेला भिरकावून दिलाय संकेत आरगडे यांचा हा फटका सीमारेषे लगत थांबलाय. ताकद लावली होती, परंतु आज फटक्यांसाठी झगडावंच लागणार आहे, कारण मोठे फटके सहजासहजी मैदानाच्या बाहेर जाणार नाहीयेत. त्यासाठी परिश्रम तुम्हाला घ्यावे लागणार आहेत. आता धावसंख्या पुढे सरसावली 10 वरती. 2 बॉलचा खेळ संपलेला आहे आणि शेवटचे फक्त 2.5 मिनिटं शिल्लक आहेत आणि बॉल हाताळायचे 4. यावेळेला समोर खेळाडू बॉलला संरक्षण देतील. टप्पा पडल्यानंतर बॉलही उसळी घेत नाहीये, कारण जो ओलावा आहे मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे काल जो पाऊस पडला ना, रवरवत्या पावसाच्या सरी आल्या होत्या, वादळही होतं, म्हणजे या काही गोष्टी काल आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि कुठेतरी मैदानामध्ये जो ओलावा आहे त्याच्यामुळे की काय बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेत नाहीये. परंतु इकडे 3 बॉलचा खेळ संपलाय, 12 आलेले आहेत. आता शेवटचे फक्त 2 मिनिटं शिल्लक आणि 3 बॉल टाकायचे आहेत. यावेळेला भिरकावून दिलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आता विकेटचं पतन. येणाऱ्या फलंदाजाला विनंती आपण घाई करा, अन्यथा फिल्डिंग टीमला पेनल्टी लागेल. येणाऱ्या फलंदाजाला विनंती आपण घाई करा. चला घाई करा. यावेळेला हा फटका सी कॉर्नरला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, झेल निसटलाय. या कॅचेस फार महत्वाच्या आहेत टीम सह्याद्री वॉरियर साठी, कारण आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर 2 झेल हातामधून निसटलेले आहेत. आणि आणि यावेळेला आडव्या बॅटने हा टोला अडवलाय, परंतु झेल होऊ शकला नाही. अप्रतिम प्रयत्न संघासाठी, काही धावा वाचवल्या, शेवटच्या क्षणी झडप घातली आहे. धावा झालेल्या आहेत. 6 बॉल मध्ये 14 बनवायचे. चला घाई करा. 6 बॉल मध्ये 14. 6 बॉल 14. चला घाई करा, ही विनंती आहे. 6 बॉल 14 हे समीकरण शिल्लक आहे. 12 मध्ये 16 बनवलेले आहेत. आणि पुढील 2 संघांना विनंती आहे की आपण सामन्याची तयारी करा. पुढील 2 संघ आपण सामन्याची तयारी करा. 6 बॉल 14 ची गरज रंगलेला एक रोमांचक सामना. आज जर तुम्ही पाहिलं ना तर आज मदर डे आहे, म्हणजे या दिवसाबद्दल आपण चर्चा करूया. 6 बॉल 14 ची गरज. पेनल्टी लागेल पा. 0 जर इथे टाइम झाला तर तुम्हाला आता पेनल्टी लागेल. रूपरेषेमध्ये आपण बदल केलेला आहे. आता तुम्हाला फक्त मिनिटं शिल्लक आहेत 3.5 आणि बॉल हाताळायचे आहेत 6. त्यामुळे फिल्डिंग टीम आपण त्वरा करा. जर इकडे हा टायमर 0-0 झाला तर तुम्हाला एक खेळाडू आत घ्यावा लागेल. यावेळेला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली
आणि विकेटचं पतन येणार. फलंदाजाला विनंती आपण घाई करा. फिल्डिंग बॅटिंग टीम पॅनल्टी लागेल फिल्डिंग टीमला. आपण विनंती आपण वेळ घेऊ नका. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल अंपायर कॉल वाईट आहे. समीकरण बदलेल का? हो बदललंय. बॉल तेवढेच आहेत, फक्त आता बनवायचे आहेत 13. 5 बॉल 13ची गरज आहे. एका बाजूला पंच अजित म्हात्रे सर, एका बाजूला हेमंत कोळी सर. यावेळेला समोरच्या बाजूला हेलिकॉप्टरचं उड्डाण. फक्त आता पाहावं लागेल लांबी कमी आहे का? हो लांबी कमी पडली आहे. आणि इकडे होईल ते विकेटचं पतन. आता बॉल शिल्लक आहेत 4 आणि बनवायच्या आहेत धावा 13. आता इथून पुढे 4 बॉल 13ची गरज आहे. यावेळेला समोरच्या बाजूला खेळलेला बॉल आहे. एकच सिंगल धाव मिळेल. समीकरण बदलतंय का? हो बदललंय. विशाल यांनी षटकार मारला ना तर सतीश चव्हाण यांच्या वतीने 100 रुपयाचं पारितोषिक आहे. कौतुकाची थाप ठेवली. आता पाहावं लागेल की विशाल तो षटकार मारतील का? आणि भोसले गुरुजी यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि यावेळेला बॉल यष्टांचा वेध घेतोय फलंदाज. क्लीन बोल्ड, त्रिफळाची. फिल्डिंग टीमला प्लेअरची पॅनल्टी लागली. पंच एक खेळाडू आत घ्या. चला आपण जो पंचांनी निर्णय दिला त्याचा आपण सन्मान करूया आणि मॅचला पुन्हा सुरुवात करूया. पॅनल्टी लागणार नाही कारण पंचांनी कळवलेलं आहे की 3 फलंदाज या पाठीमागच्या बाजूला बॉल आलाय आणि बॉलच्या पाठीमागे मिळेल ती फक्त एक सिंगल धाव. आता शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि बनवायचे 11 धावा. आता औपचारिकता बाकी आहे. आणि इथे सामना जिंकलेला आहे टीम सह्याद्री वॉरियर्स या टीमने. आणि धावसंख्येचा पाठलाग करताना 11 स्टारचा प्रयत्न कमी पडलेले आहेत.